आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मराठी साहित्यातील कोहिनूर हिरा, समाजवादी साहित्याचे प्रणेते फुले शाहू आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचे वारसदार असलेले सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई येथील घाटकोपर चिराग नगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. वाटेगाव येथे जन्मलेले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये जीवन व्यतीत करणारे अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले, परंतु आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी प्रचंड अशी साहित्य निर्मिती केली. सामान्य माणसांचे, वंचितांचे, शोषितांचे, कामगारांचे दुःख त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वेशीवर टांगले. आपल्या साहित्यातून त्यांनी महिलांचा सन्मान केला. जनसामान्यांच्या दुःखाचा आवाज म्हणून त्यांनी आपले साहित्य निर्माण केले. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी 32 कादंबऱ्या, 14 कथा संग्रह, 14 लोकनाट्य, 13 पोवाडे आणि 1 प्रवास वर्णन अशी ग्रंथ संपदा निर्माण केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी आघाडीवर काम केलं. गिरणी कामगार म्हणून मुंबईत काम करत असताना त्यांचे संपूर्ण आयुष्य चिराग नगर येथील झोपडपट्टीमध्ये गेले. त्यांनी आपल्या सभोवतालचे जग साहित्यामध्ये आणले. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा क्रांतीवीर फकीरा त्यांनी साहित्यामध्ये उतरवला. अण्णाभाऊंचे साहित्य जगातील 27 भाषेमध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या साहित्याचा सन्मान म्हणून अण्णाभाऊंना रशियाला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन महाराष्ट्राचा अभिमान सांगितला. महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊंचा सन्मान म्हणून त्यांच्या नावानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. एका जागतिक कीर्तीच्या लेखक आणि कलावंताचे स्मारक मुंबईमध्ये असावे अशी महाराष्ट्रातील मातंग समाजाची आणि लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांची इच्छा होती. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन चिराग नगर येथे 302 कोटी रुपये मंजूर करून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये आणि अण्णाभाऊ साठे साहित्यप्रेमी जनतेमध्ये अण्णाभाऊंच्या या स्मारकामुळे आनंदाचं वातावरण आहे. चिराग नगर येथे स्मारक व्हावे यासाठी दिवंगत मधुकरराव कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. याशिवाय रमेश कदम, नामदेव साठे, पांडुरंग सट्टे, आकाराम साठे आणि मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे आमदार राम कदम, आमदार अमित गोरके आणि महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या अनेक संघटना आणि नेत्यांनी चिराग नगर येथील स्मारकासाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली होती. या सर्वांच्या संघर्षाला यश आल्याचं आज दिसतंय. यावेळी भूमिपूजन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जुलै 2029 पर्यंत हे स्मारक पूर्ण करावयाचं असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लोकसंवाद न्यूज परिवाराच्या वतीनं सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.